कुंभमेळ्याच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह हलवण्यात येत आहे। हे वसतिगृह त्र्यंबकेश्वरमधून कुठेही हलवण्यात येऊ नये याबाबत वंचित बहुजन आघाडीने नायब तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांना निवेदन दिले आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वरच्या विद्यार्थिनींनी विनंती निवेदन सादर करतो की सन 2016 पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथे आनंद आखाडा असून सध्या स्थितीत हे वसतिगृह कुंभमेळा निमित्त महिरावणी तालुका जिल्हा नाशिक येथे हलवण्यास सांगितले आहे। वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथून इतरत्र हलवणे हे गेल्या 2 वर्षांपासून चालू आहे। शासनाला एकही बिल्डिंग किंवा शासनाची जागा उपलब्ध झाली नाही। जागा उपलब्ध होत नाही कारण पेमेंट परवडत नाही किंवा कमी पेमेंटमुळे बिल्डिंग चांगल्या मिळत नाहीत ही कारणे वारंवार देण्यात येत आहेत। बिल्डिंग किंवा शासनाची जागा उपलब्ध होत नाही म्हणून विद्यार्थिनींना वारंवार नाशिक येथील वसतिगृहात हजर होण्यासाठी सूचना देण्यात आल्या, परंतु विद्यार्थिनींची शाळा महाविद्यालय हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। तसेच जवळपासचे कॉलेज ब्रह्मा व्हॅली व थोड्याशा अंतरावर संदीप फाउंडेशन आहे, म्हणून सर्व विद्यार्थिनी नाशिक येथील वसतिगृहाला जाण्यास नकार देतात। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्री अरुण काशीद, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ आंबापुरे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पवार, रमेश गांगुर्डे, अंबादास पालवे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, त्र्यंबकेश्वर। आखाड्यामध्ये समाज कल्याणचं हॉस्टेल आहे मुलींचं। आता कुंभमेळ्याच्या कामामुळे आम्हाला तिथून शिफ्ट करते ते मान्य आहे। ते आम्हाला बोलले 2 महिने थांबा, आम्ही इथंच तुम्हाला बिल्डिंग शोधून देऊ। बिल्डिंग काही अजूनपर्यंत भेटली नाही। ते आम्हाला भेट द्यायला आले 1 महिना अगोदर, आम्हाला म्हणतात तुम्हाला नाशिकला शिफ्ट करू, आणि आज आता ते डायरेक्टली असं म्हणताय की तुम्हाला आता महिरावणी शिफ्ट करणार आहे। तुमच्या मागण्या काय असणार आहे या संदर्भात? महिरावणी सर मुलींसाठी सेफ नाही आहे ना, आणि कस काय ते सेफ पण एक पॉईंट तो झाला। त्यात त्र्यंबकमध्ये छोटे छोटे गाव आहे, तिथल्या मुली शिकणार आहे। महिरावणीपासून एवढं लांब येणं शक्य आहे का? त्या मुली कसं काय येणं जाणं करायचं? रस्त्याचं बांधकाम चालू आहे, सेफ काहीच नाही ना। मग आम्हाला मुळात आम्ही ऍडजस्टच का करायचं? आम्हाला जो 2 महिने सांगितले तुम्ही, 2 महिन्याचे आज 8 महिने झाले। तिथे इतके साप राहतात, कोण कसं येणं जाणं, आम्ही इतक्या सगळ्या गोष्टी एका बेडवर आम्ही 4 जणींनी ऍडजस्ट केलं। आम्हाला त्र्यंबकमध्ये बिल्डिंग भेटू राहिली तरी म्हणता की तुम्हाला बिल्डिंग भेटत नाहीये। 4 बिल्डिंग भेटल्या, 4 भेटून पण ते यांचे मुलांचे कारण सांगितले हे नाही ते नाही। आता सर आम्हाला महिरावणी बिल्डिंग बघितली, डबल टिबलने पैसा देऊ राहिली तिथं, पण त्र्यंबकमध्ये बिल्डिंग बघितली तर ते म्हणता आमच्याकडे भाडं द्यायला पैसे नाहीये। मग हे कितपट मान्य आहे? मी सतत बिल्डिंग गवशीत असतो आणि 2-3 ठिकाणी बिल्डिंगी बसल्या, तर तिथं आता त्र्यंबकेश्वरमध्ये एका खोलीची किंमत कमीत कमी रोजाला तिथं 3000 आहे। तर हे महिन्याला 25 किंवा 30,000 रुपये द्यायला तयार आहेत, आणि त्याच्यामुळं ह्या इथल्या बिल्डिंगी कुठल्याच बिल्डिंग त्यांना पटल्या नाही। PWDनं नेहमी तिथं हे केलं, आणि समाज कल्याणचे अधिकारी काही ना काही चुकीचे उत्तर देऊन आणि हे करते। मुलीचं बिल्डिंग आहे तो द्यायला पण तयार आहे। इकडे बिल्डिंग आहे आपली शेताच्या पाठीमागं, तो द्यायला पण तयार आहे। त्याचे डॉक्युमेंट्स पण पूर्ण त्याचे डॉक्युमेंट्स पण आहे, सगळं आहे, तो द्यायला पण तयार आहे। ते म्हणतात की आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही, सगळे डॉक्युमेंट्स सुद्धा आहे आणि तो द्यायला तयार। त्याशी बोलणं पण झालं माझं। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथून स्थलांतरित होऊन महिरावणी येथे हलवण्यात येणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने। परंतु सदरचे जे वसतिगृह आहे ते हलवल्यामुळं शासकीय वसतिगृहातील मुलींना विद्यार्थ्यांना जी अडचण निर्माण होणार आहे, त्या अडचणीचे जे निवेदन आत्ता सादर केलेले आहे ते आम्ही शासनाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक महोदय, जिल्हाधिकारी नाशिक यांना सदरचे निवेदन पुढील उचित कार्यवाहीसाठी आपण पाठवत आहोत। तात्काळ पाठवण्यात येत आहे आजच्या आज।